त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे असा प्रशांत मोरे, त्याने आतापर्यंत धावांचा लयलूट केलाय. तो प्रशांत मोरे मैदानात रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा देखील खेळतो असा प्रशांत मोरे गोलंदाजी मार्कवर अलिबाग इनकडून कुरुड इनकडून मारा करण्यासाठी सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन प्रशांत मोरे सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. तर सलामीची जोडी मैदान आपण पाहतोय जयेश पाटील आणि रुपेश म्हात्रे. आपण आतापर्यंत पाहिलं तर साई वॉरियर संघ एक वरचढ संघ ठरला आतापर्यंत. तर दुसऱ्या साईडला असलेला स्माइल्स वॉरियर स्पोर्ट हा देखील आतापर्यंत वरचढ ठरलेला संघ आहे, कारण लीग स्टेजमध्ये त्यांनी अनेक सामने जिंकलेत आणि त्यामुळे ते टॉप 2च्या जागी दाखल झालेत असे हे दोन संघ. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय मैदानावरती, जिथे जिंकणारा संघ हा अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच स्माइल्स वर्ल्ड स्पोर्ट्स विपक्ष साईश वॉरियर्स या दोन संघांदरम्यान लढत आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते. तर या सामन्यासाठी आपण पाहिलं तर संकेत पाटील आणि आकाश पाटील ऑफिशियल पंच म्हणून काम पाहतायत. तर गुणलेखक म्हणून अभिजित रायरे. सकाळच्या 17 पासून आपण पाहिलं तर सुमित पाटीलने सुद्धा एक चांगलं गुणलेखक केलं. तर नक्कीच एक खऱ्या अर्थाने एक चांगलं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. संकेत पाटील आणि आकाश पाटील, आपल्याला विनंती असेल की कृपया सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, कारण का आजच्या दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा पूर्ण करायची आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहिलं तर जयेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला प्रशांत मोरे. अशी जुगलबंदी नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळेल, कारण का दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं तर तितक्या ताकदीचे खेळाडू. साईश वॉरियर्स हा संघ देखील तितका ताकदीचा संघ. सलामीची जोडी आपण पाहतोय स्वतः कर्णधार जयेश पाटील आणि रुपेश म्हात्रे हे दोन खेळाडू आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन कर्णधार प्रशांत मोरे. प्रशांत मोरेने नक्कीच मागील 3 ते 4 वर्षांचा जर प्रवास प्रशांत मोरेचा पाहिला तर नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याने रायगड जिल्ह्यामध्ये प्रभुत्व गाजवलं. आणि आज सुद्धा आपण पाहतो 40+ खेळाडू आहे, परंतु नवोदित खेळाडूंना लाजवेल अशा नक्कीच त्याचा फिटनेस आपण पाहतोय. तदनंतर नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये नक्कीच एक चांगले कामगिरी तो सातत्यपूर्ण करत असतो. परंतु दुसऱ्या बाजूला जयेश पाटील सुद्धा आता मात्र आपल्या फॉर्म मध्ये परतलाय. त्यामुळे नक्कीच जयेश पाटील विरुद्ध गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये, परंतु प्रशांतकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव सुद्धा आहे. वर्सटाईल गोलंदाजी करण्यामध्ये तो नक्कीच मानला जातो आणि त्या पद्धतीने आता मात्र बघूया विकेटवरती कशा पद्धतीने तो गोलंदाजी करणार. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. संकेत पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. जयेश पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो, तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो रुपेश म्हात्रे. तर गोलंदाजच्या मोर्चावरती प्रशांत मोरे. लेट्स प्ले पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न तिथे ओमकार पाटील तैनात पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच हे क्षेत्ररक्षण होणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण का या धावा तितक्याच रोखाव्या लागतील. कारण का पॉवरप्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने जयेश पाटीलने मागील सामन्यामध्ये केलेली फलंदाजी नक्कीच चांगल्या पद्धतीचे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. या चेंडूवरती मात्र अफलातून झेल. कॅच ऑफ द मॅच जयेश पाटील बॅक संघाला. आझाद मैदान कुरुळ
शहरांचा अभिमान. धन्यवाद डीजे. आशुतोष पाटील, काय सांगशील की आपण पाहतो जयेश पाटील काल 2 दिवस इतक्या चांगली फलंदाजी करतोय की जो आपला ऑरेंज कॅपचा जो मानकरी आहे प्रशांत, त्याच्या तो मागेच आहे, त्याच्या पण डावा जाम आहे आतापर्यंत जयेश पाटीलच्या. पण ते महत्वाच्या सामन्यात आपण पाहतो तो 0 धावावर बाद झाला. तर काय सांगशील त्याबद्दल? जयेश पाटीलने खऱ्या अर्थाने आहे ना मागील सामन्यासारखी सुरुवात करायला गेला, परंतु खऱ्या अर्थाने त्याला खेळपट्टीवर टिकणं खूप महत्वाचं होतं. एक महत्वपूर्ण सामना आहे. ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर जयेश पाटीलने आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत संयमी खेळ दाखवला होता, परंतु आता मात्र तो दुसऱ्या चेंडूवरती बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय दिवेश येतोय. तत्पूर्वी नक्कीच मी एक आशुतोष आठवण करून देईन की लीग स्टेज मधला सामना होता या 2 संघांदरम्यान. आशुतोष, लीग स्टेज मधला सामना होता या 2 संघांदरम्यान आणि प्रशांत मोरे गोलंदाजी करत होता. समोर फलंदाज दिवेश कलबटे होता आणि त्याच दिवेश कलबटेने प्रशांत मोरेवर मोठे हल्ले चढवले होते. 2 षटकार आणि 1 चौकार मारला होता. तर त्या प्रकारची फलंदाजी दिवेशच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळेल का? बघूया. नक्कीच खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूमध्ये कमबॅक किंवा चांगले मोठमोठे फटके येत असतात, परंतु आता मात्र संयमी खेळ होणं देखील महत्वाचं आहे. जरी एक मोठा फलंदाज बाद झाला असला तरी प्रशांत मोरे याची षटक संपल्यानंतर नंतरच्या षटकामध्ये धावा येऊ शकतात, याचं देखील तितकंच महत्व मानलं जाईल. आणि व्यूहरचना जर आपण पाहिली तर नक्कीच प्रशांत मोरेने नक्कीच व्यूहरचना चांगल्या पद्धतीची आखली होती आणि पूर्णपणे जाळ्यात अडकला जयेश पाटील. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न. बघा स्वप्नील, खऱ्या अर्थाने प्रशांत मोरेने आज पूर्णपणे या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. काय सांगशील प्रशांत मोरे बद्दल? नक्कीच मी सांगेन की सध्या तरी मालिकावीर हा जो किताब आहे त्याच्या तो जवळ पोहोचलेला आहे. कारण आपण पाहिलं तर भरपूर सारे धावा त्याच्या बॅटने आल्यात. तसंच आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळपास 7 विकेट त्याने आतापर्यंत काढलेले आहेत लीग सामन्यामध्ये. त्यामुळे सुंदर अशी गोलंदाजी करतोय आणि त्याचीच आता आपण प्रचिती बघतोय मैदानात. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, एकही धाव आलेली नाहीये. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अजूनपर्यंत एकही धाव आलेली नाहीये. मात्र साई शौर्य संघाला कुठेतरी आता मोठे फटके मारावे लागतील. या चेंडूवरती झेल होणार का? झेल टिपला जाईल आणि फलंदाज दिवेश सुद्धा माघारी. प्रशांत मोरेची षटक संपणं देखील महत्वाचं आहे, कारण काय शुभम पाटील वरती आता पूर्णपणे जबाबदारी, दडपण हे देखील पाहायला मिळणार, कारण का त्यालाच धावा आता करायच्या आहेत. महत्वाचे दोन्ही फलंदाज तंबूत परतलेत. नवीन फलंदाज प्रसाद पाटील मैदानामध्ये एंट्री करतोय. प्रशांत मोरेने मात्र नक्कीच आज या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, दोन्ही बाजूंवरती नक्कीच प्रभुत्व गाजवलंय. नक्कीच स्माइल स्पर्णी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आपण पाहतोय भूषणजी बिर्जे आणि सुदीप बिर्जे नक्कीच खुश असणार प्रशांत मोरेवरती. आले आले आपण पाहतोय चांगला फटका आलाय, यावेळी मात्र चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. नक्कीच एक रणनीती आपल्याला बघायला मिळेल, कारण लीग मध्ये साई शौर्यच्या ओपनिंगला जय सोबत नेहमी प्रसादच दिसायचा, फक्त गेल्या मॅच पासून रुपेश मात्र यायला लागला. कुणीतरी त्याने रणनीती वेगळी आखली आणि इथे मात्र प्रसादच्या बॅट पण चौकार आलाय.
चांगला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच प्रसन्न जाणलं बघा स्वप्नील, प्रसन्न जाणलं आणि तदनंतर सन्मानपूर्वक फटका खेळला. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिले समाप्त होत आहे आणि पहिल्या समाप्तीनंतर 2 बाद 4 धावा. बघा काय गोलंदाजी पाहायला मिळते, केवळ 4 धावा, ते देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सोपं नाही आहे मित्रांनो, परंतु प्रशांत मोरेकडे असलेला अनुभव आणि खऱ्या अर्थाने तो रोज प्रॅक्टिस मध्ये असतो, सराव सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय 40+ आणखीन एक खेळाडू ज्याच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, महेश पाटील येतोय मैदानामध्ये. काय स्वप्नील सांगशील की महेश पाटील मागील 2 स्पर्धा आपण पाहिल्या तर 40+च्या, तर महेश पाटीलने नक्कीच एक चांगली गोलंदाजी केली होती. मला असं वाटतं उसरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने महेश पाटीलने गोलंदाजी केली आहे. आणि दरवर्षी आपण पाहिलं तर कुरुल प्रीमियर लीग मध्ये महेश पाटीलने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु आता मात्र बघूया या महत्वाच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने तो कामगिरी करतोय. अपोजिटला सुद्धा 40+ खेळाडू रुपेश म्हात्रे आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. पहिला चेंडू या षटकामधील पहिला चेंडू आपण पाहतो, आल्या मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. आनंद असतो पूर्णपणे आपण पाहिलं तर वर्षभरामध्ये ही स्पर्धा एकदाच पाहायला मिळत असते आणि प्रत्येक खेळाडूला इथे संधी मिळते. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय जरूर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने, परंतु चेंडूने बॅटचा तिथे कोणताच संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक अचूक टप्पा आपण पाहतोय. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावती आहे, ती अर्थात 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, जिथे दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजी करणारा संघ अर्थात स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स संघ. मोठा फटका रुपेश म्हात्रेच्या बॅटमधून, क्षेत्ररक्षक तैनात, झेल सोडला जातोय आणि फलंदाजाच्या बॅटमधून मोठा फटका. वरती आता मात्र नक्कीच जबाबदारी आहे संघाची आणि मोठा फटका त्याच्या बॅट मधून आलाय. या जीवदानाचा पुरेपूर उपयोग घेणार का रुपेश म्हात्रे, ते देखील बघणं महत्वाचं. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच झेल मात्र होत नाहीये. चेंडू नो मॅन्स लँड रिझन मध्ये पाहायला मिळतोय, जिथे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. या चेंडूवरती एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती अर्थात 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अशीच आपण महेश पाटीलच्या गोलंदाजीची चर्चा करत होतो. आपण पाहिलं तर ऑरेंज कॅप जशी प्रशांतकडे आहे तशी पर्पल कॅप आकाश बिर्जेकडे, त्याच्या नावावर 12 विकेट आतापर्यंत आहेत. परंतु या स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स संघातील 2 गोलंदाज महेश पाटील आणि प्रशांत मोरे हे दोन्ही गोलंदाज आतापर्यंत 9 विकेट काढून समसमान गुणावर आहेत. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु झेल टिपला जाईल का? झेल मात्र होत नाहीये. तू मे मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कॉलिंग खूप गरजेचं होतं या झेल साठी. झेल मात्र होत नाहीये. 2 जीवदाना मिळतात, ते अर्थात साई वॉरियर्स या संघाला. एक धाव तर नक्कीच मिळते. महेश पाटील खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 9 विकेट प्राप्त केल्यात. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज महेश याचा चांगला फटका आपण पाहतो. यावेळी क्षेत्ररक्षक जरूर तैनात पाहायला मिळतोय, परंतु चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. चांगला फटका. देणारा चौकार.
रुपेश मात्रेच्या बॅटमधून येतो. षटक क्रमांक दुसरा देखील इथे समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात, त्या अर्थात 20 धावा. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. आयोजक आपल्याला विनंती असेल की आपण कृपया पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. साईराज येतोय नवीन गोलंदाज षटक क्रमांक 30 ला घेऊन. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच रुपेश म्हात्रे आणि प्रसाद पाटीलला एक चांगली खेळी करावी लागेल, कारण का आतापर्यंत जर आपण विचार केला तर जरूर धावा आल्यात परंतु विकेट सुद्धा गमावल्यात, त्या अर्थात साईश वॉरियर्स या संघाने. या षटकामध्ये बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते साईराज पाटीलच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रसाद पाटील सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, परंतु आज कुठेतरी थोडासा बाकफुटला पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही आपण पाहिलं तर मागील सर्व विसरून पुढे कशा पद्धतीने चांगलं क्रिकेट खेळाल याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल प्रसादला. कुरुळ प्रीमियर लीग पर्व 8 आपण पाहिलं तर नक्कीच पूर्ण एक चांगल्या पद्धतीची ही यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी आपण पाहतोय जिथे क्वालिफायर राऊंड चालू झाला, जिथे अर्थात सेमीफायनलचा सामना आपण म्हणूया, कारण का जिंकणारा संघ हा थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे, तर हरणाऱ्या संघाला अजून एक चान्स मिळेल. अर्थात IPL फॉर्मॅटच्या पद्धतीने आपण पाहतोय ही स्पर्धा आपण खेळवतोय. तर स्वप्नील नक्कीच आपण स्पर्धेबद्दल चर्चा करत होतो. या स्पर्धेचा मुख्य हेतू आपण पाहिलं तर नवोदित खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि कुरुळगावच्या संघामध्ये त्यांनी नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळावं. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच काय सांगशील? स्पर्धेबद्दल नक्कीच सांगेन मी आशुतोष की आयोजक जे आपल्या सर्व आहेत यांनी एक चांगला निर्णय घेतला की अंडर 19चा एक बॉलर इथे मात्र निर्धाव चेंडू होतो. अंडर 19चा एक बॉलर याला एक ओव्हर कंपल्सरी केली, कारण आपण नेहमी बघतो सगळीकडे मॅचला की तेच गोलंदाजी करत असतात प्रत्येक वेळेला, आणि मग नवीन जे खेळाडू येतात ते मात्र मागेच राहतात प्रत्येक वेळेला. पण इथे असं ठरवलं की अंडर 19चा एका बॉलरला ओव्हर द्यायची, त्यामुळे एक नवीन खेळाडू प्रत्येक संघातून वर आला. म्हणजे आपण पाहिले तर 6 संघ होते, या 6 संघातून 6 नवीन गोलंदाज आपल्याला नवीन पाहायला मिळाले, त्यामुळे त्यांना देखील आता पुढे जायचा चान्स मिळाला. नक्कीच कमिटीचं नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण का काहीतरी वेगळं नवीन करायचं असतं दरवर्षी, आणि यावर्षीच्या हेतूने सुद्धा आपण पाहिलं तर नवोदित गोलंदाज कसा तयार होईल यामागचा हेतू आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीने. षटकातील फ्री चेंडू, या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न मुन्नाच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज प्रसाद पाटील मैदानामध्ये शुभम पाटील एंट्री करतोय. शुभम पाटील वरती आता मात्र आपल्या संघाची पूर्णपणे जबाबदारी आहे, कारण का शुभम पाटील नक्कीच खऱ्या अर्थाने सामना गमावलेला जिंकू शकतो असा खेळाडू आहे. त्यामुळे इथून पुढे आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे आता मात्र सामन्याला कलाटणी द्यावी लागेल, ती अर्थात शुभम पाटील याला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागल्या, त्या अर्थात 20 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत साईराज पाटीलने अतिशय चांगली गोलंदाजी केली, पूर्णपणे फलंदाजांना नाचून ठेवलंय, पूर्णपणे धावांपासून वंचित ठेवण्यात यश लाभलंय गोलंदाज साईराज याला. षटकातील पुढील चेंडू आले आपण पाहतोय शुभम पाटीलच्या बॅट मधून मोठा फटका, चेंडू सीमा रेषा बाहेर, शुभम पाटील ब्रँडेड फटका. षटका
संयमी खेळ करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो आडवा बॅटने खेळलेला फटका. कार्पेटच्या साहाय्याने आपण पाहतो चेंडू साहिलच्या हातामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. तितकी चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते ती अर्थात 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. द्वितीय षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या प्रगतीपथावर आहे. चांगलं क्रिकेट आपण पाहतो इथे नक्कीच रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळते. आणि आता हळूहळू आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रानंतर मैदानावरती नक्कीच गर्दी पाहायला मिळेल, कारण का अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं तर जरूर एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय सन्मानपूर्वक खेळलेला फटका. संयमी खेळ जरूर इथे पाहायला मिळतोय तो अर्थात रुपेश म्हात्रेच्या बॅट मधून. एक धाव तर जरूर येते या चेंडूवरती. एका धावीनंतर आपण पाहतो 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शुभम पाटील साठी आपण पाहिलं तर नक्कीच एक अनोखं पारितोषिक आलंय. जर या इनिंग मध्ये अर्धशतक झळकावलं तर लतेश घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. चांगला फटका आपण पाहतोय हलकाच बॅटने खेळलेला फटका, जिथे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होईल. षटक क्रमांक आपण पाहतोय ते तिसरा देखील समाप्त होत आहे आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या अर्थात 3 बाद 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, जिथे अजूनही 3 षटकांचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामधील. त्यामुळे येणारे 18 चेंडू बरंच काही सांगून जातील, कारण का या 18 चेंडू मध्ये 6 चेंडू आहेत ते चॅलेंज षटकाचे आहेत. आता मात्र चॅलेंज षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार प्रशांत मोहरे. या षटकामध्ये पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल शुभम पाटील याला. महत्वपूर्ण षटक आहे आणि तितका ताकदीचा गोलंदाज आहे अपोजिटला. चांगला खेळ पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाहीये. शुभम पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रशांत मोहरे. चॅलेंज षटकाला नक्कीच इथे सुरुवात होते. या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा कराव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगला चेंडू आपण पाहतोय हलकाच बॅटने खेळलेला फटका आपण पाहतो, जिथे एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होईल. मिडॉनच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक साईराज इथे तैनात पाहायला मिळतोय. एका धावीनंतर आपण पाहतोय संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय, अर्थात 3 बाद 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे आपण पाहतोय आतापर्यंत धावांपासून नक्कीच रोखण्यात यश लाभले ते अर्थात प्रशांतला. वर्सटाईल गोलंदाजी आपण पाहतोय, चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते या चेंडूवरती आणि एका धावीनंतर आपण पाहतोय नक्कीच 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, जिथे नक्कीच चौथं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळते. परंतु अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. रॅडम ओव्हर द विकेटचा मारा आपण पाहतोय. मोठा फटका शुभमच्या पाठमधून, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पाहायला मिळतोय आणि या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका, यावेळी नक्कीच वन बाउंस चेंडू सीमारेषा पलीकडे, 4 धावे. चॅलेंज षटक हे नक्कीच यशस्वीरित्या पार करतोय फलंदाजी करणारा संघ. आतापर्यंत आपण जर विचार केला तर या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रशांत मोरे याने आणि कमीत कमी 10 धावा आपल्याला करायच्या होत्या या षटकामध्ये. संघाची धावसंख्या या 4 धावेच्या मदतीने
41 धावा धावफलकावरती आल्यात. फुलटॉस चेंडू आणि त्याचा खैपूर समाचार, चेंडू सीमारेषा बाहेर, काव कॉर्नरच्या दिशेने षटकार. जे आपण पाहतोय प्रशांत मोहरेवरती हल्लाबोल करणं तितकं सोपं नाही आहे मित्रांनो, परंतु तितका ताकदीचा मी देखील कमी नाही आहे. कारण का दोघे देखील आपण पाहिलं तर बायकर मॅन आहेत कुरुळगावचे. प्रशांत मोरेने रायगड प्रीमियर लीग मध्ये बाईक पटकावली, तदनंतर शुभमने सुद्धा खानावच्या स्पर्धेमध्ये पटकावली. परंतु आता मात्र आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटचा अपील केला जातोय. धावचीची संधी होती परंतु नक्कीच इथे रिस्क घेतली होती फलंदाजाने. षटक क्रमांक आपण पाहतो इथे चौथा देखील समाप्त होत आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. त्या अर्थात +5 अशा एकूण 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा इथे खेळ पूर्ण झालाय, अजूनही 2 षटकांचा खेळणं बाकी. अर्थात येणारे 12 चेंडू बरंच काही सांगून जातील. कारण का या 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर हे षटक अर्थात जे 4थं षटक होतं ना ते खूप महत्वाचं होतं. अगदी वाटत होतं की नक्की साई शौर्यस हा संघ बॅकफुटला सरकवतो की काय, परंतु शुभम पाटील एंट्री मारली मैदानामध्ये आणि तदनंतर मात्र धावांची नक्कीच बरसात पाहायला मिळाली मैदानावरती. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतो वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं षटक घेऊन महेश पाटील येतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या होत्या असा गोलंदाज आपण पाहतोय. महेश पाटील येतोय गोलंदाजच्या मोर्चावरती. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रुपेश म्हात्रे आणि शुभम पाटील आपल्या संघासाठी अतिशय दमदार इनिंग खेळतायत. कारण का त्यांना माहिती आहे की चांगली धावा करणं तितकंच महत्वाचं आहे. 52 धावा धावफलकावरती आल्यात. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा जरूर प्रयत्न, परंतु चेंडूनी बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक चांगला टप्पा आपण पाहतोय यावेळी या मैदानावरती पाहायला मिळतोय. या चेंडूवरती पूर्णपणे बीट करतोय गोलंदाज महेश पाटील. संघाची धावसंख्या स्थिरावते ती अर्थात 52 पर्यंत. तिथे 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. या पहिल्या सत्रामधील या चेंडूवरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये. तिथे एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवरती ते समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतात त्या अर्थात 53 धावा. शुभम पाटीलने नक्कीच आतापर्यंत एक चांगली कामगिरी केली या सामन्यामध्ये, किंबहुना आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी केली. मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये आतापर्यंत तो आपल्या संघासाठी एक वरचढ ठरलाय. परंतु तितकंच आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण सामना आहे. जितक्या जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल शुभमला. षटकातील पुढील चेंडू शुभम पाटील ऑन स्ट्राइक. शुभमच्या बॅट मधून मोठा फटका आलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. सर्व संघ मालकांना एक सूचना आहे. सुयोग चायनीज इथे बिर्याणी तयार झालेली आहे, तर कोणत्याही संघ मालकाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. या मैदानाकडे जिथे शुभम पाटीलची खेळी मैदानामध्ये बहरते
ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शुभम पाटीलचा या वर्षीचा हंगाम किंवा गतवर्षीचा हंगाम नक्कीच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय, कारण का याही वर्षी तो नक्कीच चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय, चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका जरूर खेचायचा होता, परंतु यावेळी चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्थिरावतीये ती अर्थात 59 पर्यंत. शुभम पाटीलने खऱ्या अर्थाने या वर्षीच्या हंगामामध्ये अर्थात अग्राव इथे जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा एका षटकामध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केला असा शुभम पाटील आपण पाहतो मैदानामध्ये. हा देखील चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय, खोलवर टाकण्याचा जरूर आता मात्र प्रयत्न, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज महेश पाटीलच्या माध्यमातून. लगातारचे दुसरा चेंडू आपण पाहतोय इथे निर्धाव जातोय आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावतीये ती अर्थात 59 वरती, जिथे आपण पाहतोय 5वं षटक इथे प्रगतीपथावर आहे. या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय जरूर इथे 1 धाव तर पूर्ण केली जाते. षटक क्रमांक इथे 5वं देखील समाप्त होते आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती 60 धावा लागतायत. आता मात्र एका षटकाचा खेळणं बाकी आहे, अर्थात येणारे 6 चेंडू. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय घाडगे ब्रदर्स विपक्ष कार्लेकर कुरुल रायडर्स. दोन्ही संघांना विनंती असेल की पहिले सत्र समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण टॉस बॉक्स वरची यायचं आहे नाणेफेकीसाठी. मैदानाकडे वळूया. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वैयक्तिक 32 धावांवरती खेळतोय शुभम पाटील. एक चांगली इनिंग आपण पाहतोय, आतापर्यंत त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळाले, परंतु आता मात्र अंतिम षटक अर्थात अंडर 19चा खेळाडू साहिल सहानी आपण पाहतोय येतोय. नवीन गोलंदाज यानंतर होणारा सामना आपण पाहतोय घाडगे ब्रदर्स विपक्ष कार्लेकर कुरुल रायडर्स. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण पहिले सत्र समाप्त झाल्यानंतर त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. साहिल बघूया इथे कशा पद्धतीने कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. अंतिम षटक पहिला चेंडू, पहिला चेंडू आपण पाहतोय नक्कीच चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती ते समाधान सुद्धा मानावं लागेल, कारण का तितका ताकदीचा फेकी पाहायला मिळाली ती अर्थात महेश पाटीलच्या माध्यमातून. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते ती अर्थात 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरुवातीला आपण पाहिलं ना तर जरूर पूर्णपणे संत गतीने सामना पाहायला मिळाला, विकेट मिळाल्या ते अर्थात स्माइल्स फंडी स्पोर्ट्स संघाला, परंतु तदनंतर शुभम पाटील नक्कीच एक चांगली इनिंग खेळले. 1 धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते ती अर्थात 62 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 62 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. परंतु आता मात्र येणारे 4 चेंडू, या 4 चेंडू मध्ये काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये. रॅडम राऊंड द विकेटचा मारा, या चेंडूवरती मात्र अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. बाहेरच जातील. शुभम पाटीलचा तडाखा आपण पाहतो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 68 धावा, 68 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावांवरती खेळतोय शुभम. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू, 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे, चौकार. शुभम पाटीलच्या बॅट मधून अर्धशतक होणार का? 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावा करायच्या आहेत, कारण का 43 धावांवरती खेळतोय शुभम.
फुलटॉस चेंडू, खरपूर समाचार, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. काय इनिंग पाहायला मिळते मित्रांनो, जिथे असं वाटत होतं साई शौर्य संघ हा पूर्णपणे अडचणीत सापडलाय. कारण का सुरुवातीला जयेश बाद झाला, तदनंतर दिवेश सुद्धा बाद झाला, प्रसाद बाद झाला, परंतु तदनंतर शुभम पाटील मैदानामध्ये आला आणि नक्कीच एक आक्रमक खेळी रसिक प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मिळाली. आता मात्र केवळ एक धाव अर्धशतकासाठी आणि एकच चेंडू शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या 78 रन्स ऑन द बोर्ड, अर्थात जर्सी क्रमांक 78 शुभम पाटीलचा सुद्धा आपण पाहतोय. जिथे आता मात्र एका चेंडूवर ती एक धाव करायची आहे शुभम पाटीलला अर्ध षटकासाठी. तर नक्कीच आता मात्र बघूया काय घडतंय मैदानामध्ये. लतेश घरत यांच्याकडून जर अर्धशतक कंप्लीट झालं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे शुभम पाटील साठी. तर बघूया या चेंडूवरती काय घडतंय. तब्बल 78 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक चांगली कामगिरी आपण पाहतोय शुभम पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती बघूया कशा पद्धतीने सन्मानपूर्वक खेळ होणार की मोठा फटका येणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण का आतापर्यंत जर आपण विचार केला तर शुभम पाटीलच्या बॅट मधून तब्बल 6 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि 2 चौकार. चांगला फटका आपण पाहतोय. इथे एक धाव नक्कीच पूर्ण होते आणि अर्धशतक कंप्लीट केले ते अर्थात शुभम पाटील याने. नक्कीच केतन मात्रेला तो फॉलो करत असतो आणि इथे नक्कीच त्या पद्धतीचं सेलिब्रेशन आपण पाहतोय आणि 1000 रुपये नक्कीच गुगल पे सुद्धा केले जातात लतेश घरतच्या माध्यमातून शुभम पाटील याला. वेडल शुभम अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय आपल्या संघासाठी. या स्पर्धेतील आपण पाहतोय तिसरं अर्धशतक शुभम पाटीलच्या नावे. पहिलं अर्धशतक प्रसाद मात्रे, दुसरं अर्धशतक जयेश पाटील आणि तिसरं अर्धशतक शुभम पाटील. काय दमदार इनिंग खेळले. तब्बल 79 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 80 धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे तो अर्थात स्माईल सोनी स्पोर्ट्स संघाला. ओमकार पाटील यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो शुभम पाटील साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. चांगली दमदार कामगिरी आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय राकेश मात्रे संघ मालक यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो शुभम पाटील साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर शुभमने 3000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलंय. नक्कीच एक चांगली कामगिरी आपण पाहतो आपल्या संघासाठी. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालाय. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. कार्लेकर कुर रायडर्स विपक्ष घाडगे ब्रदर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला घाडगे ब्रदर्स आणि कार्लेकर कुर रायडर्स दोन्ही संघांच्या संघ मालकांना कर्णधाराला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. प्रणय दसाडे आणि निलेश कार्लेकर चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला घाडगे ब्रदर्स संघाचा कर्णधार प्रणय दसाडे आपण देखील यायचा नाणेफेकीसाठी. निलेश कार्लेकर इथे उपस्थित झालेले आहेत.
प्रणय दसाडे सुद्धा इथे उपलब्ध झालेत. मी विनंती करतो की प्रवीण पाटील आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. गाडगे ब्रदर्स विपक्ष आपण पाहतो कार्लेकर कुड रायडर्स संघ, या दोन्ही संघांसाठी आपण पाहिलं तर करो या मरो या सिच्युएशन मध्ये खेळायचं आहे. जिंकणारा संघाला नक्कीच पुढच्या फेरीत संधी मिळेल, तर हारणारा संघ स्पर्धेतून बाद असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि हेड जातोय. कार्लेकर कुड रायडर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही यावेळेला चेस करू. फिल्डिंग पाहिजे. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर फलंदाजी करायची आहे. प्रणय, कितपर्यंत धावा कराव्या लागतील? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा, कारण का महत्वपूर्ण सामना आहे. आणि वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स विपक्ष साईश वॉरियर्स या दोन संघादरम्यान लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ जिंकलाय. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 79 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 80 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो अर्थात स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स संघाला. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे साईश वॉरियर्स संघ, आणि स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स संघाला विनंती करतो की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. तत्पूर्वी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करूया, आवाज ऐकूया, अर्थात अभिजित सतवीरकर याचा. धन्यवाद. ओव्हर टू अभिजित. धन्यवाद आशुतोष. आपण पाहतोय चालू असलेला सामना आपण पाहतोय तर स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स विरुद्ध आपण पाहतोय तर साईश वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान ती लढत पाहायला मिळते. आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय तर पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 80 धावा धावफलकावर 79 धावा धावफलकावर लागल्यात आणि 80 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स या संघासमोर. आपण पाहतोय चांगला खेळ आपल्याला साईश वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय तर प्रशांत मोहरे आणि राजेंद्र गोवरी या दोघांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. स्ट्राइक एंडच्या मोर्चावरती आपण पाहिलंय तर प्रशांत मोहरे, नॉन स्ट्राइक एंडवर राजेंद्र गोंधळी आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावर षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर घेऊन आलाय अर्थात रुपेश म्हात्रे, ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमध्ये वर्चस्व दाखवलंय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसात आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. स्ट्राइक एंडच्या मोर्चावर आपण पाहिलंय तर तितकाच तगडा फलंदाज आपण पाहतोय प्रशांत मोहरे. आपण पाहतोय स्ट्राइक एंडच्या मोर्चावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिला चेंडू आपण पाहतोय रुपेश म्हात्रेचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय प्रशांत मोहरे. चांगला फटका, मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, षटकार. आल्या आपण पाहतो मोठा फटका त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळालाय. रुपेश म्हात्रे याच्यावर जरूर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केलाय.
एक चेंडू 6 धावा धावफलकावर लागल्यात. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा रुपेश म्हात्रे. चांगला चेंडू, सुरेख चेंडू खोलवर टाकण्याचा जरूर प्रयत्न केलाय प्रशांत मोहरे. याला चेंडू काहीच समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख चेंडू पाहायला मिळालाय रुपेश म्हात्रे याच्या माध्यमातून. कमबॅकिंग गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते रुपेश म्हात्रे याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय रुपेश म्हात्रे गोलंदाजीच्या मोर्चावर सज्ज होतोय. नक्कीच आता मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल अवहांतर स्वरूपात 1 धाव धावफलकावर लागते. नक्कीच एका धावेवरची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली सुरुवात आपण पाहतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आपण पाहतोय रुपेश म्हात्रे सज्ज होतोय. चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू हवे, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, षटकार. याने खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मित्रांनो याच फटक्यांची गरज आहे, कारण भरपूर धावांचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 80 धावांचा पाठलाग करायचा आहे असताना असे फटके येणे तितकंच महत्वाचं आहे. खऱ्या अर्थानं प्रशांत मोहरे यानं खऱ्या अर्थानं सुरुवात केली. आपल्याकडे असलेला क्लास, आपल्याकडे असलेली बॅटिंगची क्षमता दाखवण्यास त्यांनी सुरुवात केली. नक्कीच चांगला खेळ आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. प्रशांत मोहरेचं मित्रांनो कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण एक मोठा खेळाडू आहे ज्यानं अलिबाग तालुका नव्हे तर अलिबाग तालुक्याच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्या खेळीचं त्यानं प्रभावित केले खेळीवरती. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण येता येता चेंडू जातोय सर 1 पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. आता मात्र प्रशांत मोहरेची खेळी समाप्त. फलंदाज बाप आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आता मात्र मॅचला पूर्णपणे कलाटणी आले. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक प्रशांत मोहरे सारखा मोठा खेळाडू तंबूत परतलाय. आता मात्र पूर्णपणे समीकरण चेंज झालेलं आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण रुपेश म्हात्रे यानं खऱ्या अर्थानं गोलंदाजीवर आपलं वर्चस्व दाखवलंय. प्रशांत मोहरे सारख्या एका मोठा खेळाडूला तंबूत पाठवलंय आणि आपल्या गोलंदाजीवरती पूर्णपणे प्रभावित केलंय. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय साईराज पाटील आलाय. मित्रांनो आता मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे जबाबदारी असेल ती म्हणजे साईराज याच्यावरती, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता मात्र मोठे फटके येणं हे तितकंच गरजेचं आहे. संघाची धावसंख्या जर आपण विचार केला तर 17 धावा धावफलकावर लागल्यात. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा रुपेश म्हात्रे गोलंदाजीच्या मोर्चावर सज्ज होतोय. चांगला फटका, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सीमारेषा पार, षटकार.
धन्यवाद डीजे. आपण पाहतोय आता मात्र पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं साईराज यानं सुरुवात केलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक ओव्हरचा खेळ संपन्न झाले, तब्बल 23 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच आपण पाहतोय चांगली सुरुवात अजूनही दोनही संघांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाले. नक्कीच आपण पाहिलं तर अजूनही खूप धावांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे प्राणवी स्माइल्स मनी स्पोर्ट्स या संघाला. आपण पाहतोय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं प्रतिनिधित्व आहे. आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती 23 धावा धावफलकावर लागल्यात. षटक 23 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर घेऊन आलाय गोलंदाज दिवेश कलबटे. कौतुक करावं लागेल मित्रांनो दिवेचं सुद्धा, कारण दिवेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा खेळ मागील 2 दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळालाय. आजच्या दिवसामध्ये सुद्धा दिवेशला चांगली कामगिरी करणं हे तितकाच महत्वाचं आहे, कारण हा महत्वाचा सामना आहे मित्रांनो. या सामन्यातून जो विजय होईल तो फायनल मध्ये डायरेक्ट प्रवेश करणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू दिवेश आता स्ट्राईक रेंजच्या मोर्चावरती आपण पाहतोय तर राजेंद्र गोंधळी याला. चांगला फटका, मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण चेंडू कळली मात्र कोणती चुकी नाही. फलंदाज राजेंद्र गोंधळी बॅक टू दी पॅव्हिलियन. माध्यमातून जरूर पाहायला मिळालं, त्याला यश मात्र प्राप्त झालं आणि फलंदाज राजेंद्र गोंधळी सारखा एक मोठा खेळाडू तंबूच्या असलेला पाहायला मिळाला. त्यानंतर का होईना आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय तर साहिल सहाने आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहिलंय तर एका बाजूला दिवेश कलबटे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती आपण पाहतोय साहिल सहानी याला. मित्रांनो आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल ती म्हणजे साहिल आणि साहिराज याच्यावरती, कारण संघाला खूप धावांचा पाठलाग करायचा आहे, खूप धावा अजूनही आपल्याला चेस करायच्या आहेत मित्रांनो. असं असताना देखील आपण पाहतोय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. चांगला फटका, मोठा फटका आलाय, चेंडू आपण पाहतोय सरळ सीमारेषा पार, षटकार. आपण पाहतोय साहिलच्या बॅट मधून मात्र आता मोठा फटका आलाय. मित्रांनो यंगस्टर खेळाडू आहे साहिल सहानी सुद्धा. आपण पाहतोय एक यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मोठे फटके खेळण्याचं तितकंच वर्चस्व आहे. परंतु आपण बघूया चांगला चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू होत क्षेत्ररक्षण चेंडू खाली मात्र झेलत नाही, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, चौकार. धावण्याची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 धावा धावफलकावर लागल्यात. 33 आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला खेळ आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला, अजूनही काही चेंडूंचा खेळणं बाकी आपण पाहतोय. मैदानात स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती पुन्हा एकदा साहिल सहानी पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मोर्चावर दिवेश कलबटे सज्ज होतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय, तितकाच सुरेख फटका पाहायला मिळालाय. एकच धाव आपण पाहतोय सहजरित्या पूर्ण केली. या एका धावेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला खेळ आपण पाहतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. 34 धावा धावफलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी. आपण पाहतोय चांगली सुरुवात अजूनपर्यंत आपण पाहतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते.
सायराज स्ट्राईक एंड आपण पाहतोय. सायराजला मात्र आता पूर्णपणे जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण अजूनही संघाला मोठे फटके येणे हे तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच आपण पाहतोय नो बॉलचा इशारा आलाय पूर्णपणे. दिवेश कलपटे लाईन लेनवरून भटकलाय. नो चेंडूचा इशारा आणि फ्री हिट असणार आहे. नो चेंडू प्लस फ्री हिट आपण पाहतोय. आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये आकार आलाय. फ्री हिट चान्स आपण पाहतोय. सायराज याचा पूर्णपणे याला पुरेपूर फायदा उठवावा लागेल. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय सरळ वन बाउंस सीमारेषा पार. 4 39 धावा फलकावर लागल्यात. एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल 1 टू गो. शेवटचा चेंडू दिवेश कलबटे याचा. 39 धावा फलकावर लागल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. नक्कीच आता मात्र आपण पाहिलं तर दिवेश कलबटे पूर्णपणे महागडा साबित ठरलाय, कारण आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी आपल्याला सायराज याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळाले. 1 टू गो. शेवटचा चेंडू आपण पाहतोय दिवेश कलबटे याचा. मोठा फटका खेळायला जरूर प्रयत्न केलाय, परंतु आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण जरूर तैनात आहे. एकच धाव या धाव फलकावर म्हणजे 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. सायराज यांनी पहिल्याच चेंडूवर 6 मारल्याबद्दल विजय मधुकर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सायराज पाटील यांसाठी. नक्कीच आपण पाहतोय चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. चांगल्या दर्जाची खेळ अजून आपण दोन्ही संघांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि 40 धावा फलकावर लागल्यात. मित्रांनो आपण पाहिलं तर चांगला खेळ अजूनही दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 40 धावा मित्रांनो जरी आपण पाहिलं तरी स्कोर मात्र अजूनही बराबरीच आहे. चांगला स्कोर झालाय तो पण आपण पाहतोय. 40 धावा फलकावर लागल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर घेऊन आलाय अर्थात गोलंदाज शुभम पाटील. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाज शुभम पाटील. आपण पाहतो गोलंदाजीच्या मोर्चावर सज्ज होईल. पहिलाच चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. बॅच लिडिंग याची आपण पाहतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी. मित्रांनो कौतुक करावे लागेल फलंदाज सायराज. नक्कीच एक नवोदित खेळाडू आहे, एक यंगस्टर खेळाडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षण जरूर तैनात आहे. एकच धाव या चेंडूवर मिळते. आपण पाहिलं तर 45 धावा फलकावर लागल्यात. कौतुक करावे लागेल दोन्ही फलंदाजांचं, जो की सायराज पाटील आणि साहिल सहानी या दोन्ही फलंदाजांनी आता मात्र चांगली सुरुवात केली. नक्कीच याच मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे, ती म्हणजे स्माइल्स पंडित स्पोर्ट्स या संघाला जर विजय व्हायचा असेल तर. चांगली सुरुवात आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावर गोलंदाज शुभम पाटील तैनात होतोय. स्ट्राईक एंडवर आपण पाहिले तर पुन्हा एकदा साहिल सहानी सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल आधी आपण पाहतोय शुभम पाटील गोलंदाजीच्या मोर्चावर. मोठा फटका जरूर मारलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि मात्र सुरेख प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून. नक्कीच कौतुक करावे लागेल प्रतीक याचं. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा त्यानं सेव्ह केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालंय.
2 धावा धाव फलकावर लागल्या, 47 धावा धाव फलकावर लागल्यात. आपण पाहतोय अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने सामना झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की निकाल काय लागेल यात मात्र तीळ शंका नाहीये मित्रांनो, कारण आपण पाहिलं तर समोर सुद्धा बॅट्समन जरी आपण पाहिलं तर साहिल सहाने आणि साईराज या दोन्ही फलंदाज आता मात्र पूर्णपणे सेट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठे फटके त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय फसवा चेंडू. शुभम पाटीलचं कौतुक करावं लागेल, बॅट जरा चेंडूचा काही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहतोय चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. आपण पाहतोय अजूनही काही चेंडूंचा खेळणं बाकी. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु बॅट चेंडूचा तितकाच संपर्क होत नाहीये. एकही धाव या चेंडूवर मिळत नाहीये. कौतुक करावं आता मात्र लागेल ते म्हणजे शुभम पाटील याचं, कारण खऱ्या अर्थानं आपल्याकडे असलेला क्लास 5 लावाची त्यांनी गोलंदाजी केली, त्या गोलंदाजीला दाद द्यावी लागेल. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा चेंडूचा काही संपर्क नाहीये. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाले आणि आपण पाहिलं तर 47 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. 18 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय चांगला खेळ अजूनही दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 33 धावा मित्रांनो आपल्याला अजूनही जिंकण्यासाठी स्माइल्स मनी स्पोर्ट्स या संघाला. अठरा चेंडू 33 धावा असं समीकरण असणार आहे. आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावर षटक क्रमांक 4 घेऊन आलाय रुपेश म्हात्रे. चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे मित्रांनो. चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय रुपेश म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. आपण पाहतोय नक्की चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आपल्याला मित्रांनो 10 धावा करायच्या आहेत. स्माइल्स मनी स्पोर्ट्स या संघाला 10च्या वरती धावा करायच्या आहेत. चांगला खेळ आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावर षटक क्रमांक 4 घेऊन आलाय रुपेश म्हात्रे. पहिला चेंडू रुपेश याचा, सामना करेल साईराज पाटील. चांगला चेंडू, नक्कीच कौतुक करावं लागेल रुपेश म्हात्रे याचा. फसवा चेंडू, याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो रुपेश म्हात्रे. एक अचूक टप्पा, अचूक मारा त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. बरीच वर्षांचा अनुभव आहे मित्रांनो रुपेश म्हात्रे याचकडे, आणि एक नवोदित खेळाडू समोर आहे. त्याला कसा चेंडू टाकायचा, कसा फसवायचा हे नक्कीच त्याला माहित आहे. त्यामुळे त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला नक्कीच करताना पाहायला मिळतोय रुपेश म्हात्रे. चांगला चेंडू, परंतु आपण पाहतोय आता मात्र पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. अवांतर स्वरूपात 1 धाव फलकावर लागते. नक्कीच आता मात्र पूर्णपणे थोडासा लाईन लेन वरून जरूर भटकलेला पाहायला मिळते रुपेश म्हात्रे. मोठा फटका जरूर खेळलाय. चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. करावं लागेल साईराजाचं. 54 धावा फलकावर लागल्यात. नक्कीच आपण पाहतो चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि आता मात्र 4 चेंडू मध्ये 3 धावा आपल्याला करायच्या आहेत. चॅलेंजिंग ओव्हर आहे मित्रांनो. सोळा चेंडू आणि 26 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 16 चेंडू आणि 26 धावा.
नक्कीच कौतुक करावं लागेल मित्रांनो साईराजाचं, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मागील 2 दिवशी का होईना आणि आजच्या दिवशी सुद्धा त्यानं चांगल्या दर्जाचा खेळ केलाय मित्रांनो. चांगली खेळी आपल्याला एक नवोदित खेळाडू, एक यंगस्टर खेळाडू आहे साईराज पाटील सुद्धा मित्रांनो, नक्कीच आपल्या खेळीवरती त्याने प्रभावित केलंय. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 धावा अजून येणं बाकी. चांगला चेंडू आपण पाहतोय, आता मात्र खोलवर टाकण्याचा जरूर प्रयत्न केला. बॅट चेंडूचा मात्र तितकाच संपर्क होत नाहीये, एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. आपण पाहतोय आता मात्र कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाले रुपेश मात्र याच्या माध्यमातून. चांगली सुरुवात आपण पाहतोय. 15 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. 15-26 असं समीकरण असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती रुपेश मात्र सज्ज होतोय. सायरस ऑन द स्ट्राईक. मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न. आता मात्र आपण पाहतोय फलंदाज सायरस पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. हा गोलंदाज आहे. आपण पाहिलं दोन्ही बाजूने फलंदाजी असं गोलंदाजी असं दोन्ही बाजूने त्यानं वर्चस्व जरूर दाखवलंय. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय साईराज पाटील. चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय 2 मध्ये 3 धावा करायच्या आहेत. या 2 मध्ये 3 धावा रुपेश मात्र सेव्ह करेल का साई टेंबुलकर आपण मारेल बघूया. चांगला चेंडू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पंचांकडे दात मागितले, परंतु ती पंचांनी दात फेटायला सुरेख चेंडू पाहायला मिळालाय मित्रांनो. आता मात्र समीकरण चेंज झालंय. चॅलेंजिंग ओव्हर असताना सुद्धा आपण पाहिलं तर आता समीकरण असं आलंय की 1 चेंडू आणि 3 धावा. चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय एक चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. 1 टू गो आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 शेवटचा चेंडू आहे. आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि मात्र फलंदाज साई टेंबुलकर बॅक टू दी पॅव्हेलियन. समीकरण चेंज झालेलं पाहायला मिळते. असं कुठेतरी वाटत होतं का स्माइल्स मनी स्पोर्ट हा असं वाटत होतं की हे रन चेंज करतील. 12-39 हे समीकरण आहे सर. 12-29 हे समीकरण आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्माइल्स मनी स्पोर्ट या संघाला विजय व्हायचा असेल तर. चांगला खेळ आपण पाहतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. आपण पाहतोय चांगला खेळ जरूर पाहायला मिळतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर साईश वॉरियर्स, तर एका बाजूला आपण पाहिलं तर स्माइल्स मनी स्पोर्ट. या 2 संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला जरूर पाहायला मिळाले. षटक क्रमांक आपण पाहतोय तर 5वं घेऊन आलाय गोलंदाज शुभम पाटील. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शुभम पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण फलंदाजी करत असताना शुभमने जी फटकेबाजी केली त्या फटकेबाजीला मात्र नक्कीच एक दाद द्यावी लागेल, कारण खऱ्या अर्थाने एक चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाले.
षटक क्रमांक 5 घेऊन आलाय गोलंदाज शुभम पाटील. स्ट्राईक एंडवर जर आपण पाहिले तर साहिल सहाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु बॅट चरणे चोंडचा मात्र तितका संपर्क होत नाहीये. एकच धाव या चेंडूवरती मिळते. आपण पाहिलं चांगला खेळ आपण पाहतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाले. स्ट्राईकवर आपण पाहतोय नवीन फलंदाज महेश पाटील आलाय, कारण आता मात्र जर आपण पाहिलं तर महेश पाटील याच्यावर पूर्णपणे जबाबदारी आहे. जर आपल्या संघाला विजय व्हायचा असेल तर महेश पाटील याला मोठं फटकं खेळणं हे तितकंच महत्वाचं आहे. शुभम पाटील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावर सज्ज झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही जर आपण विचार केला तर 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु आपण पाहतोय चांगला क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालंय. तिथे चांगली फिल्डिंग आपण जरूर पाहतोय. 2 धावा आपण पाहतोय सहजरित्या पूर्णपणे एक चांगला फिल्डिंगचा नजराणा आपल्याला तिथे जरूर पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 54 धावा धाव फलकावर लागल्यात. 10 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगला खेळ आतापर्यंत आपल्याला त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल आपण पुन्हा एकदा पाहतोय शुभम पाटील याला. चांगला चेंडू आपण पाहतो. बॅट चढे चेंडूचा मात्र तितका संपर्क होत नाहीये. हलक्या हाताने चेंडूला जरूर खेळून काढलाय. तिथे एकच धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. 55 धावा धाव फलकावर लागल्यात. आपण पाहिलंय तर अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 25 धावा. 9-25 समीकरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावर आपण शुभम पाटीलला जरूर पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच बॅट चढे चेंडूचा मात्र तितका संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा एकच धाव या चेंडूवरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच संयमी खेळी आता मात्र आपल्याला स्माइस मनी स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. आता मात्र काहीच आपण पाहिलं तर साईश वॉरियर्स हा संघ पूर्णपणे वर्चस्व दाखवतोय, कारण आपण पाहिलं तर अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळेल. महेश पाटील आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती जरूर पाहायला मिळेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज शुभम याचं. खऱ्या अर्थानं कौतुक करावे लागेल शुभम पाटील याचं, कारण आज शुभम पाटील याने खऱ्या अर्थानं जे खेळी केले ते खेळीला मात्र आपण पाहिलं तर नक्कीच दाद दिली पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं बॅटिंग असो बॉलिंग असो या दोन्ही बाजूने शुभम पाटील याचं वर्चस्व आपल्याला जरूर पाहायला मिळाले. मागील 2 दिवसात सुद्धा शुभम पाटीलने खऱ्या अर्थाने एक चांगला खेळ आपल्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला होता. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बोर्डवर शुभम सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. आणि 20 धावा. मित्रांनो नक्कीच आता मात्र मोठे फटके येणं हे तितकंच महत्वाचं आहे, कारण 6 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण असताना आपण पाहिलंय तर महेश पाटीलला आता मात्र पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. आणि साहिल साने 6 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आहे. नक्कीच आपण पाहतोय आता मात्र विजय व्हायचा असेल तर स्माइस मनी स्पोर्ट्स या संघाला 6 चेंडूमध्ये तब्बल 20 धावांची गरज. गोलंदाजीच्या मोर्चावरती जर आपण विचार केला तर एक नवोदित खेळाडू आपण पाहतोय अथर्व येते गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल ती म्हणजे अथर्व याला. 6 चेंडू 20 धावा आपल्याला डिफेंड करायच्या आहेत. तर समोरची खेळाडू आपण पाहतोय स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती आपण पाहिलं तर साहिल सहानी कडे सुद्धा ती क्षमता आहे मित्रांनो मोठे फटके खेळण्याची, कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यानं हंगाम दाखवलं होतं, आपल्या खेळीवरती वर्चस्व दाखवलं होतं. पहिला चेंडू आपण पाहतोय अथर्व याचा.
जय संतोषी मा आईस्क्रीमचे ओनर मनोज ठाकूर यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. पहिला चेंडू आपण पाहतो निर्धाव स्वरूपात आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. तिथे आपण पाहतोय स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती साहिल सहाने पाहायला मिळतोय. काहीच मात्र साहिलला चेंडू काहीच समजत नाहीये. डॉट चेंडूचा इशारा यायला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती अथर्व पाहायला मिळेल. चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडूचा इशारा आलाय. साहिल याला मात्र आता मात्र याचं कारण खऱ्या अर्थानं त्यानं जी कमबॅकिंग गोलंदाजी केली त्या गोलंदाजीला मात्र दाद द्यावी लागेल. स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय तर महेश पाटील याला फुल टॉस प्रकार पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. तिथे क्षेत्ररक्षण जरूर तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. नंदराज आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय नंदराज. थर्ड अंपायरचा इशारा आलाय. हा नो चेंडू आहे की नाही आपण पडताळणी करायची आहे थर्ड अंपायर कडे. नो नाहीये. नक्कीच आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळालाय आपल्याला. अथर्व याच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत जरूर पाहायला मिळाले. नक्कीच आपण पाहतोय कौतुक करावं लागेल गोलंदाज अथर्व याचं. आपण पाहतोय अजूनही आपण पाहिलंय चांगला खेळ आपण पाहतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. चांगली खेळी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावर अथर्व जरूर पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती जर आपण पाहिले तर महेश पाटील सज्ज होतोय. 3 चेंडू आणि 18 धावा. 3ही मोठे फटके येणं हे तितकंच महत्वाचं आहे. 3 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आपण पाहतोय. महेश पाटीलला आता मात्र पूर्णपणे हल्लाबोल करावा लागेल. कारण जर आपल्या संघाला विजय व्हायचा असेल तर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर ह्या 3 चेंडू मध्ये मोठे फटके येणं हे तितकंच महत्वाचं आहे.
3 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे. मित्रांनो आपण पाहिलं तर मोठे फटके येणे तितकंच महत्वाचं आहे. आपण पाहिलं तर महेश पाटील एक अनुभवी खेळाडू आणि त्याच्या सोबत समोर जर आपण पाहिलं तर गोलंदाज एक नवोदित खेळाडू आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कौतुक करावं लागेल गोलंदाज अथर्व याचं. आता मात्र पूर्णपणे महेश याला पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय. कारण आपण पाहिलं तर एक नवोदित गोलंदाज आपण पाहतोय अथर्व, त्याच्या माध्यमातून आज गोलंदाजी आपल्याला सुरेखरित्या जरूर पाहायला मिळाले. चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून आज आपल्याला जरूर पाहायला मिळाले. 2 चेंडू आणि 18 धावा आपण असं पाहतो समीकरण. नक्कीच आपण पाहायला लागेल, कौतुक करावं लागेल गोलंदाज अथर्व याचं. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि मात्र झेल सुटलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. पाहतोय जो की नक्कीच आपण पाहतोय विजयी संघ झालाय. साईश वॉरियर्स फायनल मध्ये प्रवेश केलाय. नक्कीच आपण पाहतोय, कौतुक करावे लागेल साईश वॉरियर्स संघाचं. कारण आज खऱ्या अर्थानं त्यानं जो खेळ केलाय त्या खेळीला मात्र दाद द्यावी लागेल. आपण मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत संघाचे आभार. मैदान